सनातन शास्त्राचा या भागात आपलं स्वागत आहे. आपण सगळे महाभारताची गोष्ट ऐकून, वाचून, पाहून मोठे झालो आहोत. हो, अगदीच. ती महाकाय पात्र, ते नैतिक प्रश्न, धर्म-अधर्माचा तो महासंग्राम. आपल्या सगळ्यांच्या मनात तो अगदी कोरलेला आहे. बरोबर. पण कधी असा विचार केलाय की ह्या महाकाय इमारतीचा पाया नक्की कुठे आहे? या महाकाव्याचं बीज ते कुठल्या मातीत रुजलं असेल? जर असं म्हटलं की ह्या कथेची मुळं त्याहूनही खूप प्राचीन, इतिहासाच्या धुक्यात हरवलेल्या ऋग्वेदात वर्णन केलेल्या एका खऱ्या युद्धात सापडतात, तर ती खूपच मोठी गोष्ट असेल. एक असं युद्ध ज्याने केवळ एका राजवंशाचा नाही तर संपूर्ण भारतीय सभ्यतेच्या भविष्याचा नकाशाच बदलून टाकला. आणि आज आपण नेमकं हेच करणार आहोत. आपण इतिहासाच्या त्या धुसर पानांमध्ये डोकावणार आहोत, जिथे दशराज्य युद्धाच्या रक्ताने असं म्हणता येईल की महाभारताच्या महाकाव्याची पहिली अक्षरं लिहिली गेली. वाव. केवळ 2 घटना जोडण्याचा प्रयत्न नाहीये, तर हा एका युद्धाच्या राखेतून दुसऱ्या युद्धाची वैचारिक आणि नैतिक बैठक कशी तयार झाली याचा शोध आहे. चला तर मग या इतिहासाचे एक एक पदर उलगडून पाहूया आणि शोधूया महाभारताचा तो मूळ स्रोत. सुरुवात करूया त्या मूळ घटनेपासूनच. दशराज्ञ युद्ध हे नावच खूप पॉवरफुल आहे. 10 राजांचं युद्ध. बरोबर. पण ही घटना नक्की आहे काय? म्हणजे महाभारतासारखीच ही एक पौराणिक कथा आहे की याला काही ऐतिहासिक आधार आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण इथेच आपण कल्पनेच्या विश्वातून इतिहासाच्या ठोस जमिनीवर येतो. हो. दशराज्ञ युद्ध ही पौराणिक कथा नाही, हा एक ऐतिहासिक संघर्ष आहे. अच्छा. याचा अत्यंत स्पष्ट आणि तपशीलवार वर्णन आपल्याला ऋग्वेदाच्या 7व्या मंडळात सापडतं, विशेषतः महर्षी वसिष्ठांनी रचलेल्या सूक्तांमध्ये. ऋग्वेदात? हो, ऋग्वेदात. ही घटना साधारणपणे इसवी पूर्व 1500 ते 1200च्या दरम्यान घडली असावी असं बहुतेक अभ्यासक मानतात. म्हणजे खूपच प्राचीन. बाहेरच्या शत्रूंशी नाही तर वैदिक जमातींमध्येच झालेला हा एक निर्णायक संघर्ष होता. इंटरेस्टिंग. म्हणजे यात कोण कोणाच्या विरोधात लढत होतं? एका बाजूला होता भरत जमातीचा पराक्रमी राजा सुदास. ओके. त्याची शक्ती होती त्याचं एकसंध आणि केंद्रीभूत नेतृत्व. आणि त्याच्या विरोधात 10 राजांचं एक मोठं महासंघ उभं राहिलं होतं, एक कॉन्फिडरेशन. 10 राजे? हो. यात पुरु, यदु, तुर्वश, अनु, द्रुहु यांसारख्या त्या काळातील अत्यंत बलाढ्य जमाती होत्या. म्हणजे त्यांच्याकडे संख्याबळ प्रचंड असणार. प्रचंड होतं. पण त्यांची अडचण ही होती की ते राजकीयदृष्ट्या विखुरलेले होते. अच्छा. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर एक खिचडी आघाडी सरकार होतं ते. असं म्हणतात की 10 राजे, 10 अहंकार. बरोबर. प्रत्येकाची स्वतःची महत्वाकांक्षा. अगदी. पण एवढ्या मोठ्या जमाती एकत्र येऊन एका राजाच्या विरोधात उभ्या राहिल्या, यामागे काहीतरी मोठं कारण असणार. हा संघर्ष का पेटला असेल? याची 2 मुख्य कारणं सांगितली जातात, एक राजकीय आणि दुसरं धार्मिक. आणि गंमत म्हणजे दोन्ही एकमेकात गुंतलेली आहेत. अच्छा. राजकीय कारण म्हणजे सुदासचा वाढता प्रभाव. भरत जमात सरस्वती नदीच्या खोऱ्यात होती आणि सुदास आपल्या राज्याचा विस्तार करत होता. हे इतरांना साहजिकच आहे की रुचत नव्हतं. स्वाभाविक आहे. पण या राजकीय ठिणगीवर तेल ओतण्याचं काम केलं ते एका पुरोहित बदलाने. पुरोहित बदलाने? हो. सुरुवातीला विश्वामित्र हे भरतांचे राजपुरोहित होते, पण काही कारणास्तव सुदासने त्यांना पदावरून दूर करून महर्षी वसिष्ठांची नेमणूक केली. अरे वा. आणि इथेच या गोष्टीतला खरा रोमांच दडलेला आहे. कारण वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातलं वैर तर जगप्रसिद्ध आहे. हो. आणि हे केवळ 2 व्यक्तींमधील वैर नव्हतं, तर 2 विचारसरणींचा संघर्ष होता. वसिष्ठ हे परंपरेचे, स्थापित व्यवस्थेचे म्हणजे ऑर्थोडॉक्स विचारांचे प्रतीक. बरोबर. तर विश्वामित्र हे अधिक समावेशक, हो, विस्तारवादी आणि काहीसे बंडखोर प्रवृत्तीचे मानले जातात. हो. त्यांनीच गायत्री मंत्राची रचना केली होती, जो सर्वांसाठी खुला होता. अगदी. तर जेव्हा सुदासने वसिष्ठांना निवडलं, तेव्हा त्याने एका विशिष्ट धार्मिक राजकीय परंपरेची बाजू घेतली. आणि मग अपमानित झालेले विश्वामित्र 10 राजांच्या महासंघाचे मार्गदर्शक बनले. म्हणजे हे युद्ध फक्त तलवारींचं राहिलं नाही. नाही, ते मंत्रांचंही बनलं. वैश्विक मान्यतेसाठीचा म्हणजे कॉस्मिक लेजिटिमेसीसाठीचा तो एक संघर्ष होता. म्हणजे एका बाजूला राजा सुदास आणि गुरु वसिष्ठ, आणि दुसऱ्या बाजूला 10 राजांची आघाडी आणि त्यांचे मार्गदर्शक विश्वामित्र. आणि या महायुद्धाचा निकाल काय लागला? हा निर्णायक संघर्ष झाला परुष्णी नदीच्या काठावर. म्हणजे आजची रावी नदी. अगदी.
आजची रावी नदी. आणि इथे राजा सुदासने केवळ शौर्यच नाही तर अफाट युद्ध कौशल्य आणि रणनीती दाखवली. म्हणजे सुदासने नदीच्या भौगोलिक स्थितीचा अचूक फायदा घेतला. कसा? काही वर्णनांनुसार त्याने नदीचा प्रवाह नियंत्रित करणाऱ्या एका धरणाला किंवा बंधाऱ्याला अगदी मोक्याच्या क्षणी फोडून अचानक पूरस्थिती निर्माण केली. अरे बापरे. महासंघाची सेना जेव्हा नदी पार करत होती तेव्हाच पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात ती सापडली. त्यांचे रथ चिखलात फसले, सैनिक वाहून गेले. म्हणजे त्यांची पूर्ण रचनाच विस्कळीत झाली. पूर्णपणे. ऋग्वेदात वर्णन आहे की शत्रू नदीतल्या पाण्यात गवताच्या काडीप्रमाणे वाहून गेले. ही केवळ लष्करी नव्हे तर एक मोठी स्ट्रॅटेजिक खेळी होती. आणि यात राजा सुदासचा विजय झाला. निर्णायक विजय झाला. एका नदीच्या काठावर मिळालेला विजय आणि त्यातून एका महाकाव्याचा पाया रचला जातोय हे खरंच अविश्वसनीय आहे. हो. पण इतिहासात असे अनेक विजय झाले आहेत. या विजयाचं असं काय वेगळं पण होतं की त्याचा थेट संबंध आपण महाभारताशी जोडतो आहोत? म्हणजे विजयानंतर काय घडलं? इथेच या कथेला एक कलाटणी मिळते. आणि इथेच सुदासची खरी राजकीय दूरदृष्टी दिसून येते. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज, काय विजयानंतर साधारणपणे विजयी राजा काय करतो? यातच पराभूत शत्रूंना नष्ट करतो किंवा त्यांना आपलं मांडलिक बनवतो. बरोबर. सुदासने या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. त्याने पराभूत झालेल्या जमातींपैकी सर्वात शक्तिशाली जमात पुरू जमातीला आपला शत्रू न मानता त्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव दिला. अच्छा. त्याने भरत आणि पुरू जमातीचं विलिनीकरण घडवून आणलं, एक मर्जर. पण दोन कट्टर प्रतिस्पर्धी जमातींचं असं विलिनीकरण ते सहजासहजी झालं असेल का? नक्कीच काहीतरी मोठ्या राजकीय तडजोडी झाल्या असणार. अगदी अचूक मुद्दा. ही एकतर्फी शरणागती नव्हती. हा एक राजकीय विवाह होता. यातून भरतांची लष्करी शक्ती आणि सुदासचं नेतृत्व पुरूंच्या पारंपरिक आणि धार्मिक सत्तेशी जोडलं गेलं. म्हणजे पुरू जमातीलाही यात काहीतरी मिळालं. नक्कीच. पुरू जमात त्या प्रदेशात खूप जुनी आणि प्रतिष्ठित मानली जात होती. त्यांच्याकडे सामाजिक आणि धार्मिक वैधता होती. त्यामुळे या विलिनीकरणातून जी नवीन शक्ती उदयास आली ती पूर्वीपेक्षा खूप जास्त शक्तिशाली होती. आणि या एकत्रीकरणातूनच जन्म झाला कुरुवंशाचा. कुरु हे नावच करणारे किंवा द डुअर्स या अर्थाने येतं. हाच तो कुरुवंश ज्याची कथा म्हणजे महाभारत आहे. दशराग्ने युद्धानंतर झालेलं हे विलिनीकरण म्हणजे महाभारताचं राजकीय आणि धार्मिक बीज आहे. म्हणजे पायाभरणी इथे झाली. अगदी. याच कुरुराजाने पुढे जाऊन हस्तिनापूरसारखी स्थिर राजधानी वसवली. त्यांनी सभा आणि समिती सारख्या राजकीय संस्थांना अधिक औपचारिक स्वरूप दिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी राजधर्माची संकल्पना विकसित केली. या संस्था, ही राजधानी आणि राजधर्माची ही संकल्पना या पायाभूत गोष्टींशिवाय आपण महाभारताची कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे कुरुवंशाची जी वंशावळ आपण महाभारतात पाहतो, शांतनू, भीष्म, धृतराष्ट्र, पांडू आणि मग कौरव पांडव, हो, त्या वंशावळीचा थेट आणि अखंड स्रोत या भरतपुरू विलिनीकरणात आहे. अगदी थेट. हा संबंध काल्पनिक नाही तर ऐतिहासिक आणि राजकीय आहे. दशराजने युद्धाने महाभारताच्या कथेसाठी केवळ पात्रच नाही तर रंगमंच आणि नाटकाची संहिताही तयार केली. ठीक आहे. म्हणजे राजकीय आणि वंशावळीचा संबंध स्पष्ट आहे. पण आपण म्हणतोय की याने वैचारिक पायाही रचला. हो. याचा अर्थ काय? या राजकीय बदलामुळे लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या धर्मसंकल्पनेतही काही बदल घडला का? नक्कीच. इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, हा सर्वात महत्वाचा बदल आहे. कसा? दशराजने युद्धापूर्वीच्या काळात धर्म ही संकल्पना बरीचशी कुळ किंवा जमातीपुरती मर्यादित होती. कुलधर्म महत्वाचा होता. म्हणजे प्रत्येक जमातीचे स्वतःचे नियम, स्वतःचे देव, स्वतःच्या प्रथा. निष्ठा ही फक्त जमातीशी होती. पण जेव्हा भरत आणि पुरू एकत्र आले आणि एक मोठं कुरुराज्य निर्माण झालं तेव्हा कुलधर्माच्या जागी एका व्यापक संकल्पनेची गरज निर्माण झाली. आणि ती व्यापक संकल्पना म्हणजे राजधर्म. बरोबर. आता धर्म म्हणजे केवळ आपल्या कुळाप्रती कर्तव्य नाही तर संपूर्ण राज्याप्रती, प्रजेप्रती असलेलं कर्तव्य. अच्छा. यात सामाजिक जबाबदारी, प्रजेचं पालन, न्यायदान या गोष्टींना महत्त्व आलं. योग्य काय आणि अयोग्य काय याचे नियम आता राज्याच्या कायद्यावर ठरू लागले. आणि धर्मयुद्धाची कल्पना ती इथेच खऱ्या अर्थाने रुजली. न्यायासाठी, एका मोठ्या तत्वासाठी लढलं जाणारं युद्ध. आणि म्हणूनच महाभारतात आपल्याला सतत कर्तव्य विरुद्ध वैयक्तिक भावना, कायदा विरुद्ध करुणा यांसारखे नैतिक संघर्ष दिसतात. अगदी. दिस रेजेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय?
हे मोठे नैतिक प्रश्न एका प्रगल्भ आणि स्थिर राज्यातच निर्माण होऊ शकतात. टोळी समाजात प्रश्न सोपे असतात, आपण विरुद्ध ते. बरोबर. पण मोठ्या राज्यात जिथे अनेक कुळे एकत्र राहतात तिथे प्रश्न बदलतात. बरोबर. याला आपण असं समजू शकतो की कसं? दशराज्य युद्धाचा केंद्रीय प्रश्न होता हू शुड रूल. तर महाभारताचा केंद्रीय प्रश्न होता राज्य कसं करावं, हाऊ शुड वन रूल. वाह, खूपच छान. एका युद्धाने राजकीय एकता निर्माण केली. तर दुसऱ्या महाकाव्याने त्या एकतेतून निर्माण होणाऱ्या नैतिक आणि तात्विक प्रश्नांचा सखोल शोध घेतला. या संपूर्ण घटनेकडे आपण एका व्यापक, सनातन दृष्टिकोनातून कसं पाहू शकतो? हे केवळ 2 गटांमधलं युद्ध होतं की यामागे काही मोठं तात्विक द्वंद्व तडलेलं आहे? यात निश्चितच एक मोठं तात्विक द्वंद्व आहे. दशराज्य युद्ध हे केवळ सैन्यांचं युद्ध नव्हतं, ते ऋत आणि विखंडन यांच्यातला संघर्ष होता. ऋत ही संकल्पना जरा समजावून सांगाल? ऋत ही खूप सुंदर वैदिक संकल्पना आहे. ऋत म्हणजे निसर्गाचा किंवा ब्रह्मांडाचा एक अदृश्य नियम, एक कॉस्मिक ऑर्डर, एक वैश्विक व्यवस्था. जसं की सूर्य रोज पूर्वेला उगवतो. अगदी. ऋतू ठराविक क्रमाने येतात, तारे आपल्या मार्गाने फिरतात. ही जी एक सुसूत्रता आहे ती म्हणजे ऋत. आणि या व्यवस्थेला धरून चालणं म्हणजे धर्माने चालणं. मग या युद्धात ऋत आणि विखंडन कुठे आलं? राजा सुदास आणि त्याचं एकसंध भरत राष्ट्र हे त्या ऋतचं, त्या केंद्रीभूत व्यवस्थेचं प्रतीक होतं. एका राजाच्या नेतृत्वाखाली, एका धर्माच्या छत्राखाली असलेला तो एक सुव्यवस्थित समाज. आणि 10 राजांचं महासंघ? ते होतं विखंडलाचं प्रतीक, फ्रॅगमेंटेशन. तिथे एकजूट नव्हती, तर केवळ तात्पुरती सोय होती. प्रत्येकाचा अहंकार आणि स्वार्थ होता. म्हणजे सुदासचा विजय हा ऋतचा विजय मानला गेला. बरोबर. तो केवळ त्याचा वैयक्तिक विजय नव्हता, तर तो ऋतचा विखंडनावर झालेला विजय होता. एका सुव्यवस्थित शक्तीने विखुरलेल्या अव्यवस्थित शक्तींवर मिळवलेला तो नैतिक विजय होता. आणि यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ते 10 राजे काही खलनायक किंवा असुर नव्हते, हो ना? नाही, अजिबात नाही. ते देखील वैदिक परंपरेचाच भाग होते. आणि हाच इतिहासाचा नियम आहे. काय? ते 10 राजे खलनायक नव्हते. ते फक्त जुन्या, कालबाह्य होत चाललेल्या व्यवस्थेचे प्रतीक होते. ती व्यवस्था होती छोट्या स्वतंत्र जमातींची, जी आता बदलत होती. इतिहास आता एका मोठ्या केंद्रीभूत राज्याकडे वाटचाल करत होता. आणि दशराज्य युद्धाने ती जुनी व्यवस्था मोडून काढली आणि एका नव्या युगाचा पाया घातला. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतीये. महाभारत ही आकाशातून अचानक प्रकट झालेली एक स्वतंत्र घटना नाहीये. ती एका अशा दीर्घ प्रक्रियेचा नैतिक आणि वैचारिक कळस आहे, ज्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी रावी नदीच्या काठी झालेल्या एका खऱ्या रक्तरंजित युद्धाने झाली होती. बरोबर. एका अशा युद्धाने ज्याने विखुरलेल्या जमातींना एकत्र येण्यास भाग पाडलं आणि राष्ट्र या संकल्पनेला जन्म दिला. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जातो. सांगा. कल्पना करा, जर त्या युद्धात राजा सुदासचा पराभव झाला असता आणि त्या 10 राजांच्या महासंघाचा विजय झाला असता, तर काय झालं असतं? कदाचित भारत हा देश म्हणून कधीच एकसंध झाला नसता. तो वेगवेगळ्या सतत एकमेकांशी लढणाऱ्या जमातींचा एक संघ राहिला असता. आणि महाभारत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाभारतासारखं एक अखिल भारतीय महाकाव्य जे आपल्या सामूहिक चेतनेला आणि नैतिकतेला आजही आकार देतं, ते कदाचित कधीच निर्माण झालं नसतं. इतिहासाच्या धाग्यांचा हा गुंता उलगडताना एका युद्धाने दुसऱ्या महाकाव्याची कहाणी कशी घडवली हे ऐकून श्रोत्यांनाही एक नवीन दृष्टी मिळाली असेल तर आमचा हा प्रयत्न इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. हो, नक्की. या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या या ज्ञानसंवादात सामील व्हा. आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, इतिहासातील अशी कोणती आणखी कडी आहे ज्याचे दुवे तुम्हाला आमच्यासोबत उलगडून बघायला आवडतील.